नमस्कार. लोकसभा निवडणूक 2024 संदर्भातील अपडेट आपण बघणार आहे की शिंदे गटाचे लोकसभा निवडणुकीसाठी आपली पहिली यादी जाहीर केली आहे. एकूण 9 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. मात्र या पहिल्या यादीत कल्याण लोकसभेचे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे आणि यवतमाळचे वाशिम लोकसभेसाठी कुणाचेही नाव जाहीर केलेले नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात सध्या शिंदे गटाकडे आहे. श्रीकांत शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर केली होती. मात्र नाशिकच्या जागेचाही पहिल्याच यादीत उल्लेख नसल्यामुळे या मतदारसंघ भाजप किंवा राष्ट्रवादीच्या पडद्यात गेला आहे की काय, अशी शंका घेतली जात आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर रामटेकचे खासदार कृपाल तुमाने शिंदे गटात आले असले तरी जिल्ह्यातील अनेक शिवसैनिक मात्र ठाकरे गटासोबतच असल्याचे तुमाने यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. रामटेक लोकसभा मतदारसंघातील हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. येथून विद्यमान खासदार कृपाल तुमाने विजयी झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेची उभी फूट पडली होती. त्यानंतर प्रारंभीच्या काळात तळ्यात मळ्यात घेणारे कृपाल शिंदे नंतर शिंदे गटात गेले. काही दिवसांपूर्वीच उमरडेचे आमदार राजू पारवे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश दिला होता. त्यानंतर आज शिंदे गटाने अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघासाठी राजू पारवाने यांची उमेदवारी दिली आहे. मग आता पुढे संजय गायकवाडांचं काय होणार ते पण आता खूप इंटरेस्टिंग आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आजच बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून अपक्ष अर्ज दाखल केला आहे. मात्र सायंकाळी येथून प्रतापराव जाधव यांचे नाव जाहीर झाल्यामुळे संजय गायकवाड यांची कोणती भूमिका घेणार, मुख्यमंत्री त्यांची मनधरणी करणार का, असाही इथे प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. तर मग आता हे जे 8 उमेदवार आहेत, 8 उमेदवार कोण आहेत ते पण आपण जाणून घेऊया. की राहुल शेवाडे, मुंबई दक्षिण मध्यमधून राहुल शेवाडेंचं नाव पुढे आलेलं आहे. तर कोल्हापूरमधून संजय मंडलिक यांचं नाव येतं आहे. तर शिर्डी येथील सदाशिव लोखंडे, तर प्रतापराव जाधव हे बुलढाण्यातून लढणार आहेत. हेमंत पाटील हे हिंगोलीमधून लढतील. तर मावळमधून श्रीरंग बारणे हे उभे राहतील. राजू पारवे रामटेक अनुसूचित जाती याच्यातून ते उभं राहतील. तर धैर्यशील माने हे हातकणंगलेमधून उभे राहतील. दरम्यान आज महत्त्वाचा अपडेट असा आहे की गोविंदाने सुद्धा शिंदे गटामध्ये प्रवेश केला. गोविंदासोबतच आता करिश्मा कपूर आणि करीना कपूर देखील शिंदेंच्या पाठीशी असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. खूप इंटरेस्टिंग होणार आहे लोकसभा निवडणूक 2024ची. खूप चेहरे आपल्याला बघायला मिळतील, वेगवेगळे रंग याच्यामध्ये उधळण्यात येतील आणि जो फायनल बाजी मारेल त्याचा हा गड असणार आहे. बघूया काय होणार आहे पुढे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेजारील घंटीचं बटन पण ऑन करून ठेवा. धन्यवाद.